तुम्ही सॅलरीड आहात का? दर महिन्याला सॅलरी येते, पण एक साधा प्रश्न आहे, तुमचे पैसे खरंच वाढतायत का? हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण ही चूक बहुतांश लोक शांतपणे करत असतात. बहुतेक लोकांचा फायनान्शियल प्लॅन इथेच थांबतो. सेव्हिंग्स अकाउंट, एफ-डी, गोल्ड आणि म्युच्युअल फंड्स. पण ह्या प्लॅनमध्ये काही मोठ्या चुका असतात. पहिली चूक, सेव्हिंग्स अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे ठेवणे. सेफ वाटतं, पण इन्फ्लेशन हळूच ते पैसे खाऊन टाकते. पैसे पुढे चालतायत की एकाच जागी अडकलेत, हा प्रश्न स्वतःला विचारा. दुसरी चूक म्हणजे गोल्ड इमोशनल कारणांसाठी घेणे. लग्न, सण, उत्सव आणि नंतर त्याच्याकडून इन्व्हेस्टमेंट सारखा रिटर्न अपेक्षित ठेवणे. ज्वेलरी घालण्यासाठी असतं. इन्व्हेस्टमेंट एक्सपोजरसाठी गोल्ड ETF किंवा सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स हे जास्त क्लिअर आणि एफिशियंट पर्याय आहेत. तिसरी चूक म्हणजे फक्त लिस्टेड मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करणं. खूप कंपन्या IPO आधीच मोठ्या होतात, पण सॅलरीड लोक बहुतेक वेळा लिस्टिंग नंतरच एंटर करतात. कारण अर्ली ॲक्सेस कॉम्प्लिकेटेड वाटतो, तिकीट साईज मोठी वाटते आणि माहिती कमी मिळते. म्हणूनच आज अनलिस्टेड शेअर्सबद्दल बोलणं गरजेचं आहे. अनलिस्टेड शेअर्स म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स जे अजून स्टॉक मार्केटवर लिस्टेड नाहीत, जिथे ग्रोथचा फेज अजून चालू असतो आणि एंट्री तुलनेत लवकर मिळू शकते. आज असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही साधारण 10,000 रुपयापासून अनलिस्टेड कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, जसं NSE, OYO, झेप्टो आणि इतर. ऑर्डर दिल्यानंतर शेअर साधारण 24 ते 48 तासात डीमॅटमध्ये क्रेडिट होतात. अनलिस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हे तुमच्यासाठी योग्य आहे की नाही ते समजून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये अनलिस्टेड शब्द लिहा. माहिती मी देतो, डिसिजन तुमचा.